प्रॅक्टिस नाही. गणपती गजपती भूपती प्रजापती विश्वासनापती श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर एक ठोका चुकला तर साथीदार पुढे जातो, आपण पाठीमागे राहतो. हे आपल्याला हे ढोल ताशा आणि लेझिम रिप्रेझेंट द सोलापूर. सोलापूर मधली लेझिम ही सुप्रसिद्ध आहे. सोलापूर मध्ये आता सध्याला बघितलं तर सोलापूर जास्तीत जास्त या लेझिममुळे प्रसिद्ध होत आहे. तर आम्ही हे वारकरी संप्रदाय रिप्रेझेंट करत आहोत. यामध्ये आम्ही वारकरी दाखवत आहोत. यामध्ये वारकऱ्यांची भक्ती, वारकऱ्यांचा पेशा आणि वारकऱ्यांची ते पालखी हे रिप्रेझेंट करतात. तरी आम्ही हे सर्व जे रिप्रेझेंट करतो ते आम्ही स्वतः हाताने बनवलेलं आहे. तेव्हा आम्हाला कळलं की ते जे बनवतात त्यांचं महत्त्व किंवा त्यांच्या ज्या प्रथा आहेत ते कळल्या. तर आम्ही हे श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेतील म्हणजे गड्डा असतो. गड्डे ते 7 काटे असतात. तर आम्ही इथं 5 काटे रिप्रेझेंट करत आहोत. तर फक्त आपल्याला सोलापूर जिल्ह्यातली गड्डा यात्रा माहिती, पण आपण कधी हे स्वतःहून जाऊन बघितलंय का? 7 काट्या ते कसं करतात हे कधी बघितलंय का? हे आम्ही रिप्रेझेंट करत आहोत. किंवा आजोबा गणपती स्वामी समर्थ, स्वामी समर्थ ते म्हणतात ना, निशंक होई रे म्हणा. एवढं म्हणून स्वामी भक्ती होत नाही, फक्त एवढंच ते रिप्रेझेंट करत आहोत आम्ही. आणि ह्याच्यात आम्ही ते 4 पोस्टर बनवले आहेत. जे 4 हुतात्मे ज्यांच्यामुळे हा सोलापूर जिल्हा निर्माण झाला. कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, किसान सरडा, जगन्नाथ शिंदे. हे आपल्याला फक्त सोलापूर जिल्हा माहिती. कधी आपण त्यांचा इतिहास जाणून घेतलाय का? मी त्यांचं पुस्तक वाचलंय तेव्हा कळलं त्यांनी सोलापूर जिल्हा निर्माण करण्यासाठी किती कष्ट घेतलं, किती हे केलं, प्रयत्न केले. तेव्हा हा सोलापूर जिल्हा निर्माण झाला. आपण गर्वाने म्हणतो की आम्ही सोलापूर जिल्ह्यात, पण सोलापूर जिल्हा कोणी निर्माण केला, त्यांचे हुतात्मे हे पण आपल्याला माहीत असावं. यासाठी आम्ही ते 4 पोस्टर बनवले आहेत. भुईकोट किल्ला, आपल्या सोलापूरमध्ये एक भुईकोट किल्ला आहे. हे काही किंचितच लोकांना माहिती. कधी तर आपण त्या भुईकोट किल्ल्याला जाऊन भेट द्यावी, त्याचं संवर्धन करावं, असेही प्रयत्न करावे. आता आम्ही स्वतः भुईकोट किल्ल्यावर गेलो. खरंच आपण किल्ल्याचं संवर्धन करतो का? किल्ल्यावर जायचं, फिरायचं, फोटो काढायचे, झालं. किल्ला पडतोय त्याचं संवर्धन करण्यासाठी किंवा कधीतरी आपण स्वच्छता करण्यासाठी जातो का किल्ल्यावर? आपण किल्ला बघायलाच जात नाही. डॉमिनोज, पुन्हा काय म्हणतात, कॅफे, डीमार्ट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फिरायला जायचं माहिती. कधी भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर किंवा त्या 7 काट्यांचं महत्त्व कधीतरी आपण सोलापूर जिल्ह्यातल्या एखाद्या थोर व्यक्तींना विचारलं का? त्या 7 काट्यांचं महत्त्व, ते तुम्ही कसा बनवता, का बनवता? त्याला प्रणव टोटल काट्या 7 आहेत, पण त्यातले 5 महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आम्ही 5 जरी केलं. 7 काट्या रिप्रेझेंट करतो. मग आम्ही 2 काट्या बाहेरून विकत आम्ही पण रिप्रेझेंट करतो की आम्ही स्वतःच
रिप्रेझेंट करते त्याच्यातून हे आम्हाला समजतं. हो मान्य. सर मेन जे आहे आता हे दरवर्षी काय करतात पदयात्रेने श्रीशैलमला तिथं आपलं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे, तिथं 5 काट्या जातात. ते 5 काट्याचे मेन आधी 5 काट्याच होते, नंतर ते 7 काट्या झाले. म्हणजे मूळ प्रॉपर जी सोलापुरातनं जे चालू झालेलं आहे ते स्टार्टिंगपासून ते फक्त 5च काट्या होते, नंतर ते 2 काट्या. म्हणजे सोलापुरातनं जे आधीपासून जुन्या काळातली जी पद्धत आहे ती आधीपासून जुन्या काळाची पद्धत ती आधीपासून 5 काट्या होती. आणि हे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर आपले सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या हा देखावा केलेला आहे. आणि ही प्रथा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. हो सगळं स्वतः बनवून नाही सगळं कागद वगैरे सगळं आम्ही रेडीमेड तयार करून पुढे ते कागद जे आहेत ते फुलाचं हो सर सगळं स्वतः हो. तर दुसरी गोष्ट कसं आहे की तुम्ही थोडंसं यामध्ये संतांचं ॲड करायला पाहिजे होतं. म्हणजे मंगळवेढा संतांची भूमी आहे, संतांच्या परंपरा आहे, लाभलेल्या आहे आपल्या जिल्ह्याला, तर ते कुठं ना कुठं रिप्रेझेंट झालेलं नाही. आम्ही ते आता आपण कुठल्या तरी गावावरून पंढरपूरला जे वारकरी जाते ते रिप्रेझेंट करतो. ओव्हरऑल जर बघायला गेलं तर आपण सोलापूर जिल्ह्याचं वैभव दाखवायचं. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं वेशभूषेला खूप महत्त्व आपण करतोय ना, दिंडी दाखवतो तर मग तुम्ही 4 ते 5 वारकरी दाखवायला पाहिजे, त्याच्या हुतात्म्य दाखवायला पाहिजे, त्यांचा पेहरावा दाखवायला पाहिजे. पालखी कुठली आहे, पालखी कोणत्या देवाची पालखी, त्यामध्ये वारकरी दाखवायला पाहिजे. आणि आम्ही ती पालखी स्वतः हाताने बनवलेली आहे. पुढे या पुढे या. स्पॉन्सर केलं तुम्ही बनवलात पण ते दिसलं का, हा झालं का? आता मी पंढरपूर रोडला राहते, मला माहिती जेव्हा वारकरी जातात तेव्हा ती पालखी जाते कुठल्या देवाची असं कळून गळ्यात टाळ असल्यावर कळतं की ती पालखी कोणाची विठ्ठल. मग त्याला रिप्रेझेंट करायची गरज नाही की ते टाळच सांगतात किंवा ते भगवे झेंडे सांगतात की ती वारी पंढरपूर. ते लक्षात आलं मला ते म्हणायचं नाही. तुम्ही जे केलात ना रॅलीचा विषय काय, तुम्ही काय काय केलात ते समोर स्पष्ट दिसायला पाहिजे. हे मेन टॉपिक आहे रॅलीसाठी. तुम्ही जे रिप्रेझेंट करताय ना ते क्लिअर व्हायला पाहिजे. असं तरी लांबून बघितल्यानंतर मी मगाशीच म्हटलं ना सोलापूर वैभवबद्दल आहे, सोलापूर जिल्ह्याबद्दल आहे. ह्याच ठिकाणी तुम्ही जर पुढं विठ्ठल रुक्मिणी प्रेझेंट केला तर अजून चांगलं दिसलं असतं. असं नाही की डिबेटचा विषय नाही आहे. तुम्ही जे केलं ते अतिउत्तमच आहे. कारण ह्या स्टेजला तुम्ही वैयक्तिक स्वतः करताय म्हटल्यानंतर हे एक प्रकारचं अचिव्हमेंटच आहे. लक्षात. कारण ह्या गोष्टी आम्हाला फेस्टिवलला करताना बघताना लक्षात येते की तिथं मुलांना काही गोष्टी जाणवत नाही. खूप खूप आभारी आहे कारण त्यांनी मुलांना असे टॉपिक दिलेले आहेत किंवा एवढे इव्हेंट्स ॲड केले आहेत तुम्हाला उमंगमध्ये की जे पुढे जाऊन फेस्टिवलसाठी आपल्या CNSच्या कॉलेजसाठी उपयोगाला पडतं. म्हणजे ह्यामधून सांगायचं काय आहे की प्रत्येकाला काही ना काही नवीन शिकायला भेटतं. आता तुम्हाला ह्यामध्ये काही तुम्हाला चेंजेस सांगितले, चुका म्हणता येणार नाही, चेंजेस आहेत ते अपडेट करण्यासाठी. कारण चुका तर कुठल्याच नसतात. आपण जे करतो कोणत्याच चुका नसतात, ते प्रत्येकजण आपापल्या जागी योग्यच असतं. तुम्ही तुमच्या जागी योग्य, मी माझ्या जागी योग्य, त्यामध्ये चुका नसतात, ते अपडेट आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की पुढच्या वेळेस रिप्रेझेंट करताना आपल्याला कशा पद्धतीने ठेवा. कारण इव्हन हे जे केलं ते त्याच्यापेक्षा फार आहे बेटर आहे. लक्षात आलं. कारण आमचे जे एक्सपेक्टेशन आहे त्याच्यापेक्षा फार बेटर आहे. आणि इंजिनिअरिंग मुलांकडून हे सगळं शोभायत राहिले ते म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्ट आहे. तर हे सगळं काम आजचे मुलं जास्त करतात. इंजिनिअरिंग मुलांनी एवढे एफर्ट लावून हे स्वतः बाय हँड करणं ह्यामध्ये तुमच्यासाठी एक अचिव्हमेंट.
सगळ्यांनीच ओव्हरऑल म्हणजे पूर्ण रॅलीच्या टीमने असेल, त्यांच्या बॅकस्टेजला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सपोर्ट केलं, ज्या ज्या फ्रेंड लोकांनी सपोर्ट केलं, ज्या टीचिंग स्टाफनी सपोर्ट केलं, नॉन टीचिंगनी सपोर्ट केलं. दरवेळेस काय होतं, प्रेझेंटला फ्रंटला आपण असतो, बॅकस्टेजला कोण असतं त्यांचं नाव घ्यायचं राहून जातं कुठं ना कुठं. त्यामुळे टीचिंग नॉन टीचिंग सगळ्या स्टाफचं हार्दिक अभिनंदन, सगळ्यांनी मदत केलं. त्यामुळे बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. चला